करुणा, बाळाराव, सकपाळ, बघा ही माती आहे आणि तुमचं काम आहे की या मातीमधून दगड वेचून बाजूला काढायचे. आणि हा मागे जो मातीचा ढीग तुम्ही पाहताय ना, 28 गोणी भरून मातीचा ढीग आहे. तुम्ही तिघी मिळून 2 दिवसात या सगळ्या मातीतून हे दगड बाजूला करू शकाल की नाही? हा, काढू की, तुम्ही काळजी नका करू. चांगल्या कामासाठी उशीर कशाला? पटापट सुरू करा. बल्लू, बल्लू, हे काय करतोस भीम? हे सगळं जोडून काही मार्ग निघतोय का ते बघतोय दादा. पण जर तुला हे वाटतंय की जर तुला या तुकड्यांना जोडशील तर बाबा जिंकतील? माहित नाही, पण प्रयत्न करतोय. हे बघ भीम, तुला चांगलंच आठवत असेल, अशा गोष्टींवर मी तुला आधी सुद्धा मदत केली. इंग्रज अधिकाऱ्यांमधले काही लोक माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना सांगून मी ही केस थांबवू शकतो. पण जर तुला वाटत असेल तर. पण हेच ना, जर मी बहिणींना तुझ्यासोबत जाऊ दिलं तरच तू हे सगळं करशील. हां, मग दादा तू आमची मदत नाही केलीस तरीही चालेल. आणि तसंही माझी इच्छाही नाही की हे केस थांबावी, कारण शेवटी तोच जिंकेल जो योग्य असेल. आणि दादा तू असा विचार देखील कसा केला की हा भीमराव कायदेशीर लढाई थांबवण्याचे प्रयत्न करेल? रमा कधीपर्यंत येईल? माहित नाही, काम संपल्यानंतर पोहोचेल. म्हणजे जर का काम संध्याकाळपर्यंत झालंच नाही तर ती संध्याकाळपर्यंत येणारच नाही. नाही, सोड, मीच जाऊन बघतो. बघ ना रमा, हे असे लोक आपल्याकडून कसली कसली कामं करून घेतात. मातीतून दगड वेगळं करायचे, घरचं साफसफाईचं काम करायचं. जर आपल्या गरीब लोकांना हे काम मिळालं असतं ना तर घर परिवारांनी सगळ्यांनी एकत्र येऊन केलं असतं. असंच असतं लक्ष्मी, हे घाणीतली कामं हे श्रीमंत लोक पैसे देऊन आपल्याकडून करून घेतात आणि स्वतः एकदम स्वच्छ आणि आनंदी राहतात. कोणत्या समस्याच नसतात आयुष्यात. असं नाही ताई, असं नाहीये. प्रत्येकाची काही ना काही समस्या असणारच. फक्त समस्येशी लढणं ज्याला जमतं ना तो व्यक्ती खुश राहतो, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत. पाहिलं ना ताई, जर तुम्ही अशाच आमच्या संगतीत राहाल ना तर रमाकडनं अशा छान छान गोष्टी शिकायला मिळतील. ही रमा भीमदादांकडून ज्ञान घेती आणि मग जगभर वाटत फिरते. ताई तुम्ही बी ना. ताई काय झालं तुम्हाला? ताई, ताई श्वास घ्या. ताई काय होतंय तुम्हाला? श्वास श्वास. कुठे गेल्या असतील या दोघी? माहित नाही कुठे काम शोधायला गेल्यात. तशी
करुणा दिवसभर या लक्ष्मी आणि रमा सोबत राहील तर माहित नाही या दोघी मिळून हिच्या कानात काय काय भरतील ते. ताई काय होतंय तुम्हाला? श्वास घ्या, श्वास घ्या. ताई तुम्ही श्वास घ्या. ताई ताई तुम्ही श्वास घ्या. ताई 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 नगरला घेऊन जाऊ आणि तिथेच डॉक्टरांनी बी बोलून घेऊया. नाही, तुम्ही ताईंना घरी घेऊन जा, मी डॉक्टरांना बोलून आणते. ठीक आहे. कुठे? हा? हे बघा, ताईंची तब्येत अचानक लय बिघडली. आम्ही ह्यांना घरी सोडून येतो. मग मी काय करू? मला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुम्ही तिघीच म्हणाला होतात की 2 दिवसात या सगळ्या मातीतून दगड बाजूला करून द्याल. मग आता कसं काय जाऊ शकता? हे बा, यांची तब्येत खरंच खूप बिघडली आहे. आम्ही तुमचं काम लागलीच येऊन करतो. येऊन करणार म्हणजे? आधी हे सगळं काम करून टाका, मग तुम्हाला जिथे जायचंय तिथे जा. अरे उन्हातून बेशुद्ध पडली असेल ती, मेलेली नाहीये ती. असं कसं बोलताय तुम्ही? हे बघा, 2 दिवसांची मुदत आहे ना, उद्या तुमचं काम होऊन जाईल. ताई आणि काम झालं नाही तर? काम सुरू व्हायच्या आधी तर खूप मोठ्या बाता मारत होतीस, आता टाळटाळ करतेस. टाळत नाहीये, बोललं ना उद्या काम होऊन जाईल. अरे खड्ड्यात गेलं हे काम. खड्ड्यात गेलं म्हणजे काय बोलायचंय तुला? करुणा, करुणा, काय झालं करुणाला? माहित नाही बाळा दादा, अचानक बेशुद्ध पडल्या. मी सांगितलं होतं ना तुम्हाला हिच्याने काम नाही होणार म्हणून. करुणा, दादा तुम्ही दोघे यांना घरला घेऊन जा, मी ह्यांच्याशी बोलून येते. हे बघा, जर उद्यापर्यंत काम नाही झालं तर तुमची जी काही नुकसान भरपाई असेल ती आम्ही देऊ तुम्हाला. मग ठीक आहे, जा. आणि जर उद्यापर्यंत सगळं काम पूर्ण नाही केलंस तर या कामाचे तुला पैसे मिळणार नाहीत. आणि पुढच्या 1 महिन्यापर्यंत तुम्ही तिघी माझ्यासाठी फुकटात मजुरी करायची. बोल, अट मान्य आहे? भीमराव, भीम बाहेर ये लवकर. बघ माझ्या बायकोची अवस्था काय झाली. कोणी खाट घेऊन या लवकर. वहिनी, आणा. काय झालं वहिनींना? काय झालं हिला? बाळा काहीतरी बोल. करुणा, मी बोललो होतो ना तुला हिच्यानी काम नाही व्हायचं म्हणून. बघ आता हिची अवस्था. भीम, मी खरं सांगतोय, जर आज हिला काय झालं ना तर याचा जबाबदार तूच असशील. या पहा ताई, बघा ना हिला काय झालं. हे पहा, सध्या तरी मी काही सांगू शकत नाही. यांची अवस्था फार वाईट आहे. हा, मी सांगू शकते की तुमची अट मान्य आहे. तर मग ठीक आहे, ये माझ्यासोबत, ये. मी आता या कागदावर ते सगळं लिहितो जे आपल्यामध्ये ठरलेलं आहे. रमा, तू फक्त त्यावर अंगठा लावून टाक, ठीक आहे? द्या, मी लिहून खाली हस्ताक्षर करते. काय? तुला लिहिता वाचता येतं? हा, भीमराव आंबेडकरांची बायको आहे.
त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य शिक्षणासाठी समर्पित केलंय. मग त्यांची बायको अशी अडाणी राहिली तर चांगलं वाटेल का? द्या. हो, हे घे. येते. जसं की तुम्ही सगळे सांगताय की ही मातीमध्ये काम करत होती, तर अशी शक्यता आहे की तिला धूळ सहन झाली नसेल आणि खोकून खोकून बेशुद्ध पडली. वय वय डॉक्टर, त्या वेळेला ताईंना लई खोकला येत होता. यावर उपचार तर होईल ना? हो, मी औषध तर देते, पण यांना शुद्धीत यायला आणखीन 2-3 तास लागतील आणि तरी पण यांचा खोकला थांबला नाही तर यांना दवाखान्यात भरती करावं लागेल. हॉस्पिटल? केशात एक कवडी नाही, हिला हॉस्पिटलात कसं भरती करणार? पण काय बी म्हणा, बाळारामजींच्या मुलांपैकी सगळ्यात जास्त मनोरंजक आहे. अशी काय काय नाटक करत राहतो, याला बघून मजा खूप येते. एकदम बराबर आहे तेज भाऊ. डॉक्टर साहेबा, तुम्ही औषध द्या ना. बर. लक्ष्मी, हे औषध पाण्यात मिसळून त्यांना वेळच्या वेळी देत राहा आणि त्यांना धुळीपासून लांब ठेवा, नाहीतर त्यांची तब्येत आणखी बिघडू शकते. उद्यापर्यंत सगळं काम पूर्ण नाही केलंस तर या कामाचे तुला पैसे मिळणार नाहीत आणि पुढच्या 1 महिन्यापर्यंत तुम्ही तिघी माझ्यासाठी फुकटात मजुरी करायची. बोल, अट मान्य आहे? डॉक्टर मॅडम, आता ताईंची तब्येत कशी आहे? त्या बऱ्या होतील ना? हो, त्या बऱ्या होतील, तुम्ही काळजी करू नका. आणि बाकी सगळं तुमच्या घरच्यांना सांगितलं आहे. मी आता येते. जी, धन्यवाद. आत्या, ताईंना आत घेऊन जाऊया आणि औषधांबरोबर तुम्ही खोकला आल्यावर जी पानं वाटून लावता ना, ती पण लावूया. हो. काय गरज नाही हिला आत घेऊन जायची. डॉक्टरांनी औषधे दिलेत ना, त्याच्याने बरी होईल. आणि जेव्हा ही बरी होईल ना, तेव्हा ही घराच्या आत नाही, माझ्यासोबत चाळीच्या बाहेर जाईल. मी असंही तर माझ्या बायकोला मारण्यासाठी नाही सोडू शकत. लक्ष्मी, औषध पाण्यात मिसळून सोनबाईला लवकर पाजा, जा लवकर. याचा मूर्खपणा तर चालूच राहणार आहे. जातो. वटवट, भीम तुझ्या बाबांना सांगून ठेव, वटवट मी नाही तुम्ही करताय. मी आधीच सांगितलं होतं ना तुम्हाला, तिला अशा कामांची सवय नाही, तिची तब्येत खराब होईल. पण तुम्ही नाही ऐकलात. बघायची अवस्था. कोण आहे याचा जबाबदार? मला माहितीये की तू तुझी चुकी मान्य नाही करणार. आता सुद्धा तुला तुझ्या निर्णयाचं काहीच पडलं नसेल. आता सुद्धा मला हेच समजावण्यात लागशील की कसा तुझा निर्णय चुकीचा नव्हता ते. अरे या भीमरावला वाईट जरा बी जाणीव जरी झाली का जे काय बी करतोय ते चुकीचं आहे, तर या चाळीतल्या समद्या चुकीच्या गोष्टी तर अशा संपून जात्याल.
खर तर हितेश भाऊ, जोखू भाऊ, भीमरावचा स्वार्थ एवढा मोठा आहे की आपला निर्णय योग्य ठरवण्यासाठी कुठल्याही पातळीला जाऊ शकतो. ए जोखू आणि जनार्दन, जास्ती बोलू नका. भीमने आपल्या समजांसाठी इतक्या लढाया लढल्या आहेत आणि तुम्ही त्याला स्वार्थी बोलताय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. वय अशा न्याया लढायांच्या गोष्टींमध्ये भीमराव तर पुढेच असतोय, म्हणजे इतका जास्त स्वार्थी बी नाहीये. जर का भीम स्वार्थी असता तर समद्याने चाळ परत मिळवण्यासाठी क्रिकेट नसता खेळला आणि परदेशी मजूर बनण्यापासून तर वाचवलं नसतं. तर काय बी बोलू नका तुम्ही. आणि जर भीम स्वार्थी असता तर आपल्यामध्ये हिंमत भरली नसती त्यांनी, आणि हा विश्वास नसता भरला की आपण काय पण करू शकतो, पुढे जाऊ शकतो. बरोबर बोललास नंदू. भीमरावने तर आपली किंमत आपल्याच नजरेत वाढवली आहे. नाहीतर आम्हाला तर वाटायचं की आपण कोणासाठी काय बी करू शकत नाही. त्यामुळे स्वार्थी भीमराव नाही तर तुम्ही तिघ आहात, आणि ही गोष्ट आम्ही समदे चाळीतले बरोबर जाणतो. किती विचित्र गोष्ट आहे. इथे एक बाई बेशिद्ध होऊन पडली आणि तुम्ही समजा भीम भीम करत बसलाय. अरे काय भावना आहे की नाही? गपगुमान जे चाललंय ते बघा. कसं एका जिद्दी भावानं आपल्या भावासोबत पैज लावली आणि आता पैज जिंकण्याच्या हट्टापायी आपल्याच वहिनीचा बळी देतोय. बघा. बस लई बोललात. तुम्हा समध्यांना वाटतं ना माझे पती स्वार्थी आहेत आणि इथं जे काय होतंय ते निरर्थक आहे. बाळा दादा, ताईंना जेव्हा शुद्ध येईन ना तेव्हा तुमच्या सोबत घेऊन जा त्यांना. ताईंना जेव्हा शुद्ध येईन ना तेव्हा तुमच्या सोबत घेऊन जा त्यांना. पण रमा, तुम्ही नाही थांबवायचं. का नाही थांबवणार रमा? 2-4 लोकांच्या बोलण्याने मी माझं ध्येय, माझं लक्ष बदलून टाकू? आणि राहिला प्रश्न माझ्या आणि बाळादादामध्ये लागलेल्या पैजेचा, तर ही फक्त पैज नाहीये रमा, ही एक लढाई आहे ज्याने हे सिद्ध होईल की पुरुषांनी आपल्या पत्नीसोबत कसं वागलं पाहिजे. राहू दे रामा, तुझा नवरा कधी कोणाचा ऐकतो का? काही झालं तरी स्वतःच खरं करणार तू. तुम्ही आज चला. पण आत निघून गेल्याने बोलणं पूर्ण होणार नाहीये रमा. चला. बरं वाटलं असेल नाही समज बोलून, तुमच्या विकृत मानसिकतेचा दाखला देऊन. काय? माझी मानसिकता विकृत आहे कारण मी माझ्या बायकोची काळजी करतो यामुळं? ठीक आहे, मग मी जसा हाय तसा हाय. मग मला माझ्या विकृत मानसिकता आणि माझ्या बायकोला इकडनं घेऊन जाऊ द्या, तुम्हा सगळ्यांपासून दूर. हे काय करतेयस रमा तू? असं प्रत्येक समस्येमध्ये हात पकडून आत घेऊन येशील मला तर कसं चालेल? घ्या, सोडला तुमचा हात. पण मला वाटतंय की तुम्ही ताईंना नाही थांबवलं पाहिजे. पुन्हा तेच बोलतेस. काय बोलतेयस तू? 10 दिवसांचा अवधी आहे. येणाऱ्या 10 दिवसांमध्ये मला सिद्ध मग करायचंय. ताईंनाच करू द्या ना. तुम्ही आयुष्यभर ताईंसोबत नाही राहणार. भलेही तुम्ही पैज लावली असेल, पण आता ही पैज ताईंनाच पूर्ण करू द्या. ह्यासाठी आता हे गरजेचं आहे की ताईंनी बाळादादांसमोर स्वतः उभं राहून चूक बरोबर ठरवलं पाहिजे. आणि हीच योग्य वेळ आहे की ताईंनी स्वतः आपल्या नवऱ्यासमोर उभं राहून पत्नी असण्याचं आपलं अस्तित्व आणि महत्व सांगावं. आणि आपण फक्त ताईंची साथ देऊ. ताईंना स्वतःची लढाई स्वतःच लढू द्या. आणि आपल्या ताई लई मजबूत आहेत. हातात दोर बांधून ओढायची बी तयारी ठेवतात. पाहिलंच दादा, भीम आणि रमा
लय समजूतदारीच्या गोष्टी करतायत.